जय हिंद मित्रांनो. आपल्या 15 मार्च 2026 रोजी झालेले जे काही महत्त्वाचे आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीचे पेपर आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. त्यामधील GS या विषयातील जे असणारे प्रश्न आहेत ते आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न बघा महत्त्वाचा आहे. विषाणूमुळे पुढीलपैकी कोणता आजार होतो? असा प्रश्न आहे. पर्याय ए गोवर किंवा ब कॉलरा, क टायफॉईड, ड वरीलपैकी सर्व. तर यामध्ये विषाणूमुळे कोणता आजार होतो? तर हा लक्षात घ्या गोवर. बाकीचे सर्व जीवाणूमुळे होणारे आजार आहेत महत्त्वाचे मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या कोणत्या? तर ONGC, भेल, IOC, NTPC. आता या चारही कंपन्यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर या चारहींनाही या ठिकाणी महारत्न दर्जा प्राप्त आहे. बघूया आपण पर्यायाकडे जाऊया. या ठिकाणी लक्षात घ्या. तर 1 व 2, 2 व 4, 1 व 4 आणि ड वरीलपैकी सर्व. याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. लक्षात घ्या, या सर्वच कंपन्यांना या ठिकाणी काय तर महारत्न दर्जा प्राप्त असलेला पाहायला मिळतो आपल्याला. पुढचा प्रश्न आपण बघ, खालीलपैकी कोणाला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणतात? खाऱ्या पाण्यातील मगर, ओलीवरील समुद्री कासव, गंगा नदीतील डॉल्फिन, ब्लू व्हेल. तर योग्य उत्तर काय असणार आहे? तर गंगा नदीतील डॉल्फिन हा आपल्या भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी असणार आहे. हा प्रश्न रिपीट झालेला मित्रांनो, बरेच वेळेस हा प्रश्न येऊन गेलेला परीक्षेमध्ये. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे की खालीलपैकी कोणते जीवनसत्व कॅल्शियमच्या शोषणास मदत करते? जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क आणि ड आहे जीवनसत्व ड. तर योग्य पर्याय आपला आहे जीवनसत्व ड. हे कॅल्शियमच्या शोषणाला मदत करतं. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा आपला, संगणकावरती प्रश्न विचारलेला आहे त्यांनी कॉम्प्युटरवरती. चला, पासवर्ड संगणकाला सुरक्षितता प्रदान करतो, त्यामुळे डॅश 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 काय नेमकं होतं? तर लक्षात घ्या, हार्डवेअरच्या जुनाटपणापासून संरक्षण होते, सॉफ्टवेअरमधील त्रुटीपासून संरक्षण होते, संगणकातील अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण होते आणि यापैकी नाही. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे संगणकामधील अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण होते. IMP क्वेश्चन असणार आहे मित्रांनो. पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा की आपले जे काय बघा कोणते संशोधन केंद्र पुणे जिल्ह्यात नाही असा प्रश्न विचारलेला आहे. तर त्यामध्ये अ केंद्रीय जलविद्युत संशोधन केंद्र, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ. तर यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, ही जी काय असणारी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था आहे ती आहे नाशिक या ठिकाणी आणि बाकीच्या संस्था मात्र या पुणेमधील असणाऱ्या आहेत. तर यावरती प्रश्न येऊ शकतो. चला, पुढचा पॉईंट आपण बघूया महत्त्वाचा. या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखा ग्रंथ दिलेले आहेत आणि त्याचे ग्रंथकार आपल्याला विचारले जाऊ शकतात. चला, तर प्रश्न बघूया महत्त्वाचा. अयोग्य जोडी ओळखायची आपल्याला. त्यामध्ये अष्टाध्यायी बघा व्याकरणावरील ग्रंथ आहे. तर पाणिनी यांनी लिहिलेला चरक संहिता हा चरक यांनी लिहिलेला आहे. नाट्यशास्त्र भरतमुनी यांचा आहे. आता या ठिकाणी महाभाष्य हा महर्षी व्यास. म्हणजे या ठिकाणी अयोग्य जोडी असणार आहे पर्याय या ठिकाणी ड. हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्नाचं. आता महाभाष्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर लक्षात घ्यायचं आहे पतंजली यांनी लिहिलेला ग्रंथ हा पतंजली. लक्षात घ्या. आणि जे काही असणारे महर्षी व्यास आहेत यांचं माहिती आहे आपल्याला. महत्त्वाचं म्हणजेच की कोणता ग्रंथ आहे तर महाभारत हा महत्त्वाचा त्यांचा ग्रंथ आहे महाभारत. चला, पुढचा प्रश्न बघूया आपण. आणि वाल्मिक ऋषींनी कोणता तर रामायण ग्रंथ. प्रश्न महत्त्वाचा आहे, वारंवार अशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत. तर पुढचा पॉईंट आपण या ठिकाणी बघणार आहोत, अयोग्य जोडी ओळखा. पुढचा एक प्रश्न आहे अजून एक इतिहासावरचा प्रश्न आहे मित्रांनो. 1917 चंपारणी सत्याग्रह बरोबर आहे हे सुद्धा लक्षात घ्या. 1919 जालियनवाला बाग हत्याकांड हे सुद्धा बरोबर आहे. 1931 सविनय कायदेभंग चळवळ. मित्रांनो, सविनय कायदेभंग चळवळ ही 1930च्या सुरू झालेली पाहायला मिळते आपल्याला. म्हणजेच की 14 फेब्रुवारी 1930ची चळवळ सुरू झालेली आहे. 14 फेब्रुवारी 1930 रोजी सुरू केली होती महात्मा गांधींनी चळवळ. तर मित्रांनो, आपलं म्हणजेच की उत्तर कोणतं असणार आहे या ठिकाणी? क हे योग्य उत्तर असणार आहे आपल्या प्रश्नाचं. तर अयोग्य जोडी ओळखायची आहे आपल्याला. तर बघा, चौथा पर्याय होता 1942 भारत छोडो आंदोलन बरोबर आहे. चला, पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. इतिहासामधूनच हा प्रश्न सुद्धा आलेला होता. तर मित्रांनो, प्रश्न आहे की चौरी चौरा येथे झालेल्या हत्येचा निषेध म्हणून महात्मा गांधी यांनी असहकार आंदोलन कोणत्या दिवशी मागे घेतले?
तर 6 फेब्रुवारी 1922, 4 फेब्रुवारी 1922, 4 मार्च 1922 आणि 5 मार्च 1922. आता या ठिकाणी एक लक्षात घेण्यासारखा पॉईंट म्हणजेच की तर मित्रांनो या ठिकाणी फेब्रुवारी हे महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच की 5 फेब्रुवारी 1922 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर लक्षात घ्यायचा आहे प्रश्न की 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान समितीची जी काय पहिली बैठक झाली होती मित्रांनो, त्याचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणी कार्य बजावले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एस पी सिन्हा म्हणजे सच्चिदानंद सिन्हा होते, लक्षात घ्या, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सी राजगोपालचारी. आणि आपलं योग्य उत्तर का असणार आहे? एस पी सिन्हा, लक्षात घ्या. महत्त्वाचा प्रश्न आहे, बरेच वेळेस येऊन गेलेला प्रश्न आहे. म्हणजेच की संविधान सभेचे किंवा समितीचे पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष म्हणून आपण एस पी सिन्हा लक्षात घ्यायचं आहे त्यांना. तर पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आहे बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे, बरेच वेळेस आलेला आहे. तर संकटग्रस्त असलेल्या प्राणी व वनस्पतींची नोंद करण्यासाठी कोणत्या बुकचा वापर होतो? तर पर्पल डाटा बुक, रेड डाटा बुक, ऑरेंज डाटा बुक, येलो डाटा बुक. तर योग्य उत्तर का असणार आहे? पर्याय रेड डाटा बुक. यामध्ये संकटग्रस्त असलेले प्राणी आणि वनस्पतींची नोंद केली जाते. मित्रांनो क्वेश्चन खूप वेळेस रिपीट झालेला हा सुद्धा. चला पुढचा पॉईंट आहे आपला योग्य जोडी ओळखा. हा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघा विचारला गेलेला होता. तर लक्षात काय घ्यायचं आपल्याला की योग्य जोडी कोणती आहे ते बघायचं आहे. तापमान केल्विन, घनता न्यूटन, दाब मीटर आणि 1 आणि 2 बरोबर असं यांचं म्हणणं आहे. तर लक्षात घ्या, तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे या प्रश्नाचं? तापमान केल्विन योग्य जोडी आपली महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. बघा 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते? तर यामध्ये बघा महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे या ठिकाणी? उत्तर प्रदेश असणार आहे सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य 2011च्या जनगणनेनुसार. सोपा प्रश्न होता मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी मध्य प्रदेश राज्यातील व्याघ्र प्रकल्प कोणता? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर बांधवगड, सुंदरबन, सारिस्का. या ठिकाणी सारिस्का आहे बरं का, लक्षात घ्या. सारिका झालेला आहे ते, तर सारिस्का. या सारिस्काच्या बाबतीत लक्षात घ्या राजस्थानमधलं असणार आहे ते, राजस्थान सारिस्का. तर क आहे जिम कार्बेट. तर योग्य उत्तर काय असणार आपलं मित्रांनो या ठिकाणी? बांधवगड, लक्षात घ्या. तर या ठिकाणी सुंदरबन पश्चिम बंगाल, सारिस्का हे राजस्थानमधलं आहे, जिम कार्बेट हे उत्तराखंडमधलं आहे. तर बांधवगड हे उत्तर असेल आपलं. पुढचा प्रश्न आहे IMPI करंटमधून प्रश्न आलेला होता मित्रांनो. वृद्धांसाठी अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य कोणते? तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक. आता या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आपलं? तर केरळ असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न IMPI. पुढे जाऊन पुढचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. खालीलपैकी कोणता ऊर्जा स्रोत अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही? अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही याचा अर्थ पारंपरिक ऊर्जा स्रोत. आता यामध्ये बघा आपल्याला पारंपरिक ऊर्जा स्रोत कोणता असा या प्रश्नाचा अर्थ होतो. तर पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, कोळसा, भरती ओटी ऊर्जा. तर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. आता काही लोकांना प्रश्न समजला नसेल तरी पर्यायावरून सुद्धा उत्तर निघू शकतं. चला आता आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे बघा. सांगपो व जमुना या नावाने ओळखली जाणारी नदी कोणती? प्रश्न महत्त्वाचा आहे. गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू, कावेरी. तर योग्य उत्तर काय असणार आपलं? ब्रह्मपुत्रा. तिबेटमध्ये बघा सांगपो म्हणतात ब्रह्मपुत्रेला. आणि नंतर जर आपण बघितलं तर महत्त्वाचं म्हणजेच की जमुना कुठं म्हटलं जातं? तर महत्त्वाचं म्हणजेच की बांगलादेश, लक्षात घ्या. तर महत्त्वाचा प्रश्न असा आपल्याला विचारला जाऊ शकतो, जसं गंगा नदीला बांगलादेशमध्ये पद्मा सुद्धा म्हणतात बघा, पद्मा, लक्षात घ्या. तर पुढचा प्रश्न आपल्याला बघा या ठिकाणी. भारतीय राज्यघटनेच्या कलम 371H नुसार कोणत्या राज्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे? तर लक्षात घ्यायचं आहे ते आपल्याला पर्याय सुद्धा महत्त्वाचे आहेत. मिझोरम, गोवा,
क अरुणाचल प्रदेश आणि ड आसाम. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? अरुणाचल प्रदेशसाठी 371 नुसार एक विशेष तरतूद. चला पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. साक्षरता दर म्हणजे डॅश डॅश वय असणाऱ्या साक्षर लोकांचे प्रमाण होय. अ 6 वर्ष व त्यापेक्षा अधिक, ब 6 वर्ष, क 7 वर्ष व त्यापेक्षा अधिक आणि ड वरीलपैकी कोणताही नाही. तर योग्य उत्तर का असणार आहे? पर्याय क म्हणजेच की 7 वर्ष व त्यापेक्षा अधिक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दिनविशेष विचारला गेलेला आहे. राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 24 डिसेंबरच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. लक्षात घ्या, महत्त्वाचा दिनविशेष असणारा हा सुद्धा. दिनविशेषवरती हमखास प्रश्न असतात. चला पुढचा पॉईंट बघूया आपण. तर प्रश्न असा आपल्याला या ठिकाणी विचारला गेलेला आहे. नवीन जे काही गाळाचं संचयन होऊन तयार होणारे जे काही बघा प्रदेश असतो त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणायचं? तर अ भाबर, ब खादर, क भांगर आणि ड तराई. तर लक्षात घ्या, योग्य उत्तर पर्याय ब खादर. लक्षात घ्या, जुन्या काळाचा प्रदेश हा काय असतो? तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं? जुन्या काळाच्या प्रदेशाला भांगर म्हणायचं मित्रांनो. लक्षात घ्या, तराईला आपण त्या ठिकाणी दलदलीचा प्रदेश म्हणतो. भाबर हा दगडगोटेयुक्त असणारा जाडा भरडा गाळाचा जो का प्रदेश असतो त्याला आपण भाबर म्हणतो. चला भूगोलमधून प्रश्न होता मित्रांनो. बरेच वेळेस असे प्रश्न रिपीट झालेले आहेत. चला आपण पुढचा प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा महत्त्वाचा आहे. संवाद कौमुदी महत्त्वाचं विचारलं गेलेलं आहे राजाराम मोहन रॉय यांचं. यावरती प्रश्न बरेच वेळेस आलेले आहेत संवाद कौमुदीवरती. चला राजाराम मोहन रॉय योग्य पर्याय असणार आहे आपला महत्त्वाचा. चला गोपाळ गणेश आगरकरांचं सुधारक असणार आहे महत्त्वाचं मित्रांनो. बाळ गंगाधर टिळक माहिती आहे आपल्याला, मराठा असेल, केसरी असेल किंवा बाळशास्त्री जांभेकर, दर्पण महत्त्वाचं आहे. दिग्दर्शन आहे महत्त्वाचं. चला पुढे महत्त्वाचा प्रश्न असणार आहे आपला पुढचा. खालीलपैकी कोणता विषय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीतील नाही? समवर्ती सूचीमध्ये तो विषय येत नाही असा विषय कोणता आहे? तर लक्षात घ्या, वन हा समवर्ती सूचीतला आहे, कामगार समवर्ती सूचीमध्ये आहे, शिक्षण आहे समवर्ती सूचीमध्ये, मात्र पोलीस प्रशासन हा एक विषय असा आहे की तो राज्य सूचीतला आहे मित्रांनो. लक्षात घ्या, म्हणजे पर्याय 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत की 1 जानेवारी 1998 रोजी कोणत्या पक्षाची स्थापना झाली असा हा प्रश्न असणार आहे मित्रांनो. तर लक्षात घ्या, अ नॅशनल पीपल्स पार्टी, ब राष्ट्रवादी काँग्रेस, क बहुजन समाज पार्टी, ड अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस. तर योग्य उत्तर काय असेल आपलं? ड अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस. लक्षात घ्या, ममता बॅनर्जी यांचा असणारा हा बघा पश्चिम बंगालमधला एक पक्ष आहे. वेस्ट बेंगॉल यामध्ये असणारा हा पक्ष आहे ममता बॅनर्जी यांचा एक प्रमुख पक्ष आहे त्या ठिकाणचा. तर लक्षात घ्या, हे आपल्या महत्त्वाचं पिंपरी चिंचवडचे जे काही कालचा झालेला पेपर यामधील हे प्रश्न होते. GKचे महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. हे प्रश्न आता आपले जे काय 2015 मधील जे काही चालक किंवा त्याच्यानंतर SRPF कारागृह या पदासाठी सुद्धा हे प्रश्न याच्यातील काही रिपीट होऊ शकतात. त्यामुळं मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच फायद्याचा ठरेल. आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच अशा महत्त्वाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.